everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. दिन स्टार्ट झाला आहे, पण दिवाळी लवकर काहीच दिवसात येणार आहे. सो घरात साफसफाई चालू आहे मार्गोलीवरून, आणि दिवाळीची सगळी तयारी चालू आहे. साफसफाई, घराची साफसफाई. आम्ही काय म्हणतोय, बरी आहेस ना? गुड मॉर्निंग. आणि आता थोडं वॉक करते, म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉकर. थोडंफार फक्त बाथरूम मध्येच जाऊ शकते, तिथेच जायचं. रचनाची एडिटिंग चालू आहे. व्हिडिओ झाला आहे अपलोड, व्हिडिओ अपलोड करत आहोत. सगळ्यांचा नाश्ता रेडी होत आहे. सबको रहना है ना. मेरे भाभी को उनको दो. चल मी पण येते आज तुझ्याबरोबर परत. मला खाली ड्रॉप करायला जी दाबलंय ना. अंडी घ्यायला आता मला असं जरा बरं आहे समोरच्या समोर. नाही तर पहिले मला कंटाळा यायचा, मग मी स्विगी मागवायची, पण तो स्विगीवर अवेलेबल नाही ना, म्हणून खाली उतरते. चला तुझा सावकाश. आलं पण जी साफसफाई दिवाळीची. येस, खूप काम आहे, खूप जस्ट गोइंग विथ द फ्लो. चलो बाय बाय. आता वाजले आहेत 4. सकाळी सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे, पण आमच्या रूमचं जे सामान आहे, परत देवघरातलं जे बेडशीट वगैरे आहे ते सगळं काही चेंज करायचं आहे. रूममधलं सामान तर तसंच सगळं बेडवरती आहे. टाईमच मिळाला नाही, कारण सकाळपासून काही ना काहीतरी कामं चालू होती. जेवण वगैरे बनवलं, त्याच्यानंतर मी 2 व्हिडिओ एडिट केले, व्हॉइस ओव्हर दिलं. तर हे सगळ्या गडबडीमध्ये म्हणजे आरामात करते, घाई गडबड करायची नाही आहे मला. सो रूममधलं जे काय आहे ते मी थोड्या वेळानंतर आवरेल. त्याआधी थोडंसं खूप दिवसांपासून खूप धावपळ चालू असल्यामुळे ना पाय आता दुखत आहेत. थोडासा पॅम्परिंग सेशन करूया असा मी विचार केलेला आहे. फक्त जे आपलं तळपाय असतो ना, तेच मला सर्वात जास्त पेन होतं, आणि त्याच्यासाठी एक छान असा प्रोडक्ट माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे. आम्हाला अजून आवरायचं आहे, पण नाही सो हे आपण जरा संध्याकाळी करूया. आता आई ना थोडी दमली आहे, आणि हिचं बघा, हिचं बघा ड्रेस बघा काय केलं. नाहीसू तुला व्हाईट ड्रेस ह्याच्यासाठी घालते का? नाहीसा ना पहिला अजिबात अशी नाही करायची. आता काय झालंय, पेंटिंग केलं ना की ब्रश डायरेक्ट अंगावर फिरवते. हाय आता थोडस खाली. कधी दिवसभर धावपळ करून घरी आल्यानंतर पाय दुखायला लागतात ना, बस तिथेच उपयोगी पडतो अगारोचा फूट अँड लेग मसाजर. हा एक स्मार्ट सोल्युशन आहे पेन रिलीफ, मसल रिलॅक्सेशन आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी. यामध्ये आहे ऑटोमॅटिक मसाज प्रोग्राम, ज्यात 4 ऑप्शनल मोड्स मिळतात. बस एक बटन दाबा आणि तुम्हाला मिळतो परफेक्ट रिलॅक्सिंग मसाज एक्सपिरियन्स. तुमच्या कम्फर्टनुसार ह्या 3 कस्टम मोड्स आहेत, जे टार्गेट करतात तुमचे टोस, आर्च आणि सोल ऑफ द फूट. आणि त्याच सोबत आहे ॲडजस्टेबल नीडिंग स्पीड, म्हणजेच तुम्ही जेंटल हवं का डीप मसाज ते तुम्ही ठरवा. आणि ज्यांना थोडं स्पेसिफिक एरियावर फोकस करायचं असतं त्यांच्यासाठी आहे मॅन्युअल मोड, जेव्हा तुम्ही तुमच्या काफ्स, आर्म्स किंवा हॅमस्ट्रिंग्सवर यूज करू शकता. ॲडजस्टेबल स्पीड आणि 2 रोलिंग डायरेक्शनसह. क्लिनिनेसची पण काळजी घेतली आहे. ह्याचं रिमूवेबल आणि वॉशेबल कवर आहे, सो तुम्ही इझी वॉश करून परत यूज करू शकता. ईच सेशन चालतो 15 मिनिट्स आणि नंतर ऑटो शट ऑफ होतो. सेफ आणि कन्व्हिनियंट दोन्ही. 40 वॉट पॉवर आहे आणि 220 to 240 व्होल्टेजवर चालणारा हा मसाजर घर बसल्या स्पा सारखा एक्सपिरियन्स देतो. तुम्ही चेअरवर बसलेले असाल किंवा बेडवर रिलॅक्स करत असाल, हा मसाजर वापरा लेग्स, काफ्स, आर्म्स किंवा हॅमस्ट्रिंग्ससाठी. आणि हो, मिळते 1 year वॉरंटी सुद्धा.
तर आता पाय दुखले तर उपाय एकच, अगारो फूट अँड लेग मसाजर, रिलॅक्सेशन, कम्फर्ट आणि केअर एकाच मध्ये. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या. तयारी साफसफाई चालू आहे, अजून आपली रूम बाकी आहे ना. मग खूप खूप काम आहे, जेवण काम करायचं. हे दे जरा काय पार्टनर आहे आज हेल्पिंग हँड नायसा. लेट्स गो. ये चलो. शूट मध्ये आहे आणि प्लस तिला रात्रीचं जेवण पण करायचं आहे, सो थोडीशी मदत म्हणून मी आणि नायसा ही रूम आवडतोय. नायसा हळू. सो दिवाळीची साफसफाई मामा मामीने सकाळीच सगळं काय पुसलं आहे, फॅन पासून सगळं काय. आता फक्त काय ते नीट अरेंज करायचं आहे. सो लेट्स गो. ठीक. अर्चनाला किती मदत साठी मी आलो, पण शेवटी तर तिलाच माहिती काय आवडायचं असतं. मी बऱ्यापैकी ट्राय केलं पण माझ्याकडनं नाही झालं तेवढं. सो करणं, तू जेवढी हेल्प करतो तेवढं बाबा नुसता पसारा. ते टीव्हीच्या खालचं एवढं कमी करण्याचा प्रयत्न करते, परत तेच कसं होणार. असं सामान भरत चाललंय. सो जे सनी म्हणते त्याच्यावर मी तेच म्हणते की तसं सनी म्हणतो की म्हणजे त्याने कितीही आवरलं तरी ते मलाच नंतर एंडला करायला लागते. बट मी म्हणेल की रिगार्डिंग नायसा, कारण नायसाच्या गोष्टी कशा मला जास्त माहिती असतात, मी तिच्याबरोबर जास्त असते ना, म्हणून मला माहितीये की तिला काय आता नकोय आणि काय म्हणजे काय असेच ठेवून दिलेत, तर मी कसं ते सॉर्ट करते. म्हणजे ऍटलीस्ट कोणतरी दुसरंही जरी यूज करेल तर ठेवून. आणि आता ती पण तेवढी लाईक समजूतदार झाले. खूप काही गोष्ट नायसाच्या नवीन नवीन असतात, ते म्हणते आई नाही मी वापरत हे, मग कोणतरी दुसरी दिदी वापरेल. म्हणजे तू घेतेच कशाला असं म्हंटला. पण मला असं वाटतं की सनी शिवाय मी खूपच इनकम्प्लीट आहे. सनी नसेल तर असं नाहीये की मी तेवढी इंडिपेंडेंट नाहीये, ऑफकोर्स आहे, पण कुठे ना कुठेतरी असं वाटतं की सनी असतं तर ते अजून बेटर झालं असतं. थँक्यू फॉर बिंग इन माय लाईफ. तरी जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमी. मी रोज माझ्या लाईफला एवढं स्वतःच ऍडमायर करते, स्वतःच म्हणत असते की किती सगळं. बायकोच्या चेहऱ्यावरचा जो हास्य आहे, मी ते वाचलं तू आज टाकलेलं आणि माझ्या चेहऱ्यावर एकदम हसू आलं. स्माईल आहे तेच एका नवऱ्यासाठी खास असतं. म्हणजे सगळं काही बाजूला आणि एका हसऱ्या चेहऱ्यावर बायकोला खुश ठेवा. हसरा चेहरा बायकोचा सर्व काही मग सांगून जातो. पण मी एक ही पण गोष्ट बघितली, म्हणजे मी असं नाही म्हणते की म्हणजे असं सांगू, कधी कधी एक्सप्रेसिव्ह राहणं पण गरजेचं. एक्सप्रेसिव्ह पण मला आणि टेक इट फॉर ग्रांटेड नाही, कारण घरातली स्त्री खुश असेल ना म्हणजे तेच तर मग त्यात तो जो घर आहे ना तो फुल असं नांदतो. म्हणजे मी असं नाही म्हणते की सगळ्यांना खुश, पण मग तिचा मूड चांगला असेल ना तर मग सगळं काही सुरळीत जातं. कारण तीच एक असते जी एक म्हणतात ना, काय म्हणतात ते, सगळ्यांना असं घेऊन जात असते ना, सगळ्यांचं सूत्रधार. हा म्हणजे जर ती फ्रस्ट्रेटेड असेल, तुम्ही पण हे रिलेट कराल, ती जर फ्रस्ट्रेटेड असेल ना तर सगळे घरातले डिस्टर्ब होतात, सगळे मग सगळ्यांचं काही ना काहीतरी. कारण बाईच एक अशी व्यक्ती आहे जी जास्त चिडचिड करते. मी असं म्हणजे आमच्या घरात नाही असं होत युजली, कारण सनी मला नेहमीच एवढं खुश ठेवतो. सनी आहेत, आई आहेत, सगळेच एकमेकांना समजून घेतात, तेवढं अंडरस्टँडिंग आहे आमच्यात आणि तेवढंच प्रेम सुद्धा आहे. सो सगळ्यांनी असं मस्त प्रेमाने राहा. आणि हा जो कॉर्नर आहे हा कमी का नाही होत, हा भरतच चाललाय. हे किती भरलंय बघ इथे. अगं बाबांनी काय, तू कशाला घेते एवढ्या गोष्टी.
ऑलमोस्ट गिफ्टच आलेत नाही त्याला. त्याचं क्राफ्ट कधी काय संपणार नाही. आणि तो काय संपत आयसू काय खेळते बघू. तिला मला असं वाटतं दाखव मला. मोठं क्राफ्ट कॉर्नर बनवायला लागणार आहे. बघू. वाव नाईसच हाऊस. का म्हणजे माझं बघू बरं. का म्हणजे नाहीसा ऍटलीस्ट पुढचा 1 वीक तरी छान ठेवा ह्या सगळ्या गोष्टी प्लीज. हा दिवाळी पर्यंत तसं तर तू ठेवते ते नो डाऊट, पण तरी जागा नाही ठेवायला आता. हा चला अजून खूप काम आहे मला किचन मध्ये पण. वेलकम. कुठे आली. नवीन घर वाटतंय. हसू का रडू. दोघं पण आहेत. मी बोलली आतमधला पण नको रडू. दोघं पण आहेत. खेळणी देऊ. दीदी मस्त खेळते ना डॉल बरोबर. लास्ट टाइम मस्त खेळलेली ती. तिला डॉल दे. डॉल दाखव जरा. नाही ती डॉलला बघून घाबरली, रडायला लागली. तुम्हाला पण अचानकच झालं असेल. मी बर्थडे चांगलं रेडी वगैरे होऊन चालले. पुढे दिसतच नाही. दिसत कसं नाहीये. गाडीत बसताना काय. तुला माझी माम ती लाजते. खूप लाजते. खूप खूप हिशोबाच्या बाहेर. नाही सो बघ काय फुल लाजते ती. ती पण नाही. आदिराचं पण नसच आहे. जा मग. जाते तू खेळायला. जाते तू खेळायला. खेळायला जाते तू. शांत नाही. बाहेर सगळेच काय दिली पण बाबू आपण डॉल बघायला जायचं का. एवढं मोठं काय नाहीये नको चमकी लागते. अगं मी डोळा बिळा नाही लावले नाही सर तर. ऍक्टिंग बघशील ना तिची. बाबा 1 नंबर ऍक्टिंग पाहिजे तुला. जीप लपलपाई. सगळ्या सेम आहेत त्या मुली. आजचं जनरेशन. बाबा खाल्ला बिल्लास तर घेईल. करेल लाईट देईल टाकून. इकडे टोज. हा ते लगेच मुवमेंट चेंज होऊन जाते. हा का. हा सोल आणि आज पूर्ण हिल. हिल हिल हा हिलला प्रेशर जास्त येतो. पण हिल माझं टच नाही होते. पुढे टच पण कारण तो सिलेक्टच नाही केलाय आपण. म्हणजे खालून आहे का अजून. नाही रे ते तिकडे जास्त प्रेशर देतो. बघू आर्क कर मला हिलला. हिल वर आलाय. नाही तुझं पोझिशन बरोबर पुढे घे. पूर्ण पाण्याचं पण आहे. हा तो पण आहे. नाही बघितली ते. हे पूर्ण होतं सगळं एका वेळेस होतं. आपण मोठी डॉल बघूया. मोठी डॉल नाही बघत बसली तिच्याकडे. दीदी हाय कर दीदीला. हाय हाय कर दीदीला. हाय दीदी तू कशी आहे. हाय कर दिला. नको नको घेतलंय ना. पहिले त्या दुसऱ्या अजून काय असं हे नाही ऍक्शन नाही घेतलंय ना अजून. ऍज सच अजून तरी काय माहित नाही.
सध्या तरी ठीक आहे. किती स्ट्रेसफुल आहे ना ते, बापरे. कितीतरी दिवाळीला येशील जा ना डॅडीकडे. मीच कशाला पाहिजे. चंदा मामा डॅडी चंदा मामा दाखवतो तुला. चंदा मामा बघू. एवढी मोठी डॉल आहे. ए मला कुठे नमस्कार करते. मी करायला पाहिजे. नायसो. मोठी आहे. ए नायसो. ही सेम नाही. नाहीसा बाय. अर्धी लोक तर घाबरतात तिला बघून. कोणाला? तिला, हो त्या डॉलला. चांगली आहे ती. घाबरलं नाही, पण मला वाटलं काय हात देत अशा हलतात वगैरे आम्ही काढलीच नाही, ती अशी शोल आहे फक्त. छान दिसते पण ती. पेटपोट तिला ठेवले तसे. नायसाचं नायसा. खेळणं व्यवस्थित आहे. नायसो बाय कर. नाही मध्ये येतात पण घरी नाहीये. बाई त्या कॅरेट लाईन मध्ये असं धावपळ एकदा गाडी पार्किंग तुमच्या तुला गाडी पार्किंग आपल्या गेट मध्ये लावायची आतमध्ये घुसू. वा, सांगता येईल. नाहीये मोठी. चालेल, राहील आमच्या मी gate. सांगेला हा. अक्षता मनोरेने मी सांगेल सांगितलं. कोणाची गाडी आधी कसे आहेत रे बाबा तुझे? जी माणसं घरी येतात त्यांनाच म्हणजे मला पहिले घरी यायला लागेल. दरवाजा असं शिवून मग धावायला लागेल. चलो बाय. चलो बाय बाय बाय. भेटू येस ट्युजडेला. येस. आधी बाय. तुझ्याला काय वॅक्सिन. मी म्हणून आले तू बंद करतोस. चलो. आणि ना आमची रूम रेडी झाली. येस. सो आणि हे बघा, हे मी थोडा छोटा पसार केला. ते माझा हाऊस आहे आणि एवढा मोठा पसारा आहे हा. आणि सगळं क्लीन केलंय. हे इकडे ठेवा.